ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं निष्ठावंतांचं तिकीट नाकारलं। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या। अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न, पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। तिकीट वाटपावरून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रचंड असंतोष। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रचार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या, जागा वाटपात विश्वासघात केल्याचा आरोप। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग, संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचा गेट तोडला, 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा आरोप। जागा 122 आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं गोंधळ, 80% जुन्या कार्यकर्त्यांना संधी। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती, राड्या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीची इशारा। नागपुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यानं कार्यालयामधील टीव्ही फोडले। तिकीट नाकारल्यानं पुण्यासह अमरावतीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले। कसबा पेठेमध्ये बॅनर, ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला। शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा वाद आणि धक्काबुक्की। मातोश्रीच्या अंगणामध्ये राजीनामा सत्र, वॉर्ड क्रमांक 95 मधील ठाकरेंचे शिवसैनिक नाराज, पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। शेखर वांगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। राज्यातील 16 महापालिकांमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली। पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये फिसकटलं, तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। राज्यामध्ये कुठेही महायुती तुटलेली नाही। पक्षानं काही ठिकाणी एबी फॉर्म दिले, मात्र अर्ज मागे घेण्यास अजून वेळ, उदय सामंतांकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकीकडे चर्चेचं नाटक केलं आणि दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारांना तयार ठेवलं। संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, तर अंतर्गत वादातून शिवसेनेनंच युती तोडली, अतुल सावेंचा पलटवार। नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती, नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर, भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार। महायुतीमधील जागावाटपावरून संजय राऊतांची टीका। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर आणि मनसे 52 जागांवर उमेदवार देणार, तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। चंद्रपुरात किशोर जोरगेवारांच्या आक्षेपानंतर सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थकांना उमेदवारी नाकारली। भाजपकडून अजय सरकार यांना तिकीट देण्यास नकार। मंदा म्हात्रेंच्या मुलाला दिलेल्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सहीच नाही, आमची फसवणूक केली, 111 उमेदवार निवडून आणा, मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना आव्हान। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, जयश्री माने पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंना उमेदवारी, प्रभाग क्रमांक 26 मधून रुपाली ठोंबरे लढणार। पुण्यामध्ये काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि मनसेची युती, काँग्रेस 100 तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा लढणार। ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। भांडूपमध्ये मनसेची बंडखोरी, अनिशा माजगावकरांचा वॉर्ड क्रमांक 114 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज, जागा वाटपात भांडूपची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा, एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।